महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। युवकाचा मृतदेह तलावात तब्बल 23 तासांनी आल्यावर दारूच्या नशेत पडल्याची माहिती। केज तालुक्यातील दिवाचीवाडी येथील साठवण तलावात दारू पिऊन नशेत दिनांक 23 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजता मासे धरण्यासाठी नितीन मच्छिंद्र काळे वय 34 वर्ष हा पाण्यात बुडाला होता। त्यांना पोहता येत होते, परंतु ते मासे पकडण्यासाठी पोहत असताना तो दारूच्या नशेत असल्याने तो बुडाला, अशी माहिती स्थानिक लोकांच्या चर्चेतून समोर आली आहे। सदरील मृतदेह शोधण्यासाठी रात्री केजचे तहसीलदार अभिजित जगताप साहेब हे 4 तास घटनास्थळी हजर होते, तर तलाठी उत्तरेश्वर घुले, ग्रामविकास अधिकारी महेंद्र मुंडे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी परवी वैजनाथ येथील बचाव कार्य पथकास पाचारण केले, परंतु मृतदेह बुडाल्याने रात्री तपास कार्य थांबवावे लागले। परंतु 23 तासानंतर नितीन काळे यांचा मृतदेह आपोआप तलावातील पाण्यात फुगून वर आल्याचे दिसताच येथील स्थानिक मासेमारी करणारे पांडुरंग मारुती चुंबळे व बचाव कार्य पथक यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। केज पोलीस स्टेशन अंतर्गत विडा बीटचे पोलीस राजू वंजारे व शेख समीन पाशा यांनी प्रेताचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विडा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला व दुपारी ठीक 3 वाजता त्यांच्या मूळ गावी जीवाचीवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगी, 1 मुलगा, आई वडील असा परिवार आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड, केज। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।